नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपल्यासोबत फायनली होंडाची ऑल न्यू सिटी म्हणजेच होंडाचा 5th जनरेशन फेसलिफ्ट व्हेरियंट. आणि आज आपण आहोत क्रिस्टल होंडा सातारा. फर्स्ट ऑफ ऑल बिग थँक्स टू क्रिस्टल होंडा सातारा, ज्यांनी जे शूटसाठी आपल्याला सिटी अवेलेबल करून दिलेली आहे. त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला जे डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. वळत आपण सिटीकडे. सिटी जर पाहिजे झालं तर सगळ्यांना जे आवडती सिडान, जे म्हणजे अगदीच 10 वर्षाच्या मुलापासून ते 70 वर्षाच्या तरुणापर्यंत ही गाडी सगळ्यांनाच भुरळ पाडते. पॉवर असेल, परफॉर्मन्स असेल, कम्फर्ट असेल, सगळ्यांमध्ये परफेक्ट बसणारी सिडान म्हणजे तुम्हाला होंडा सिटी या ठिकाणी पाहायला भेटते. सुरू करत आपण की पासून. की जर पाहिजे झाली काही या प्रकारे तुम्हाला जे की पाहायला भेटणार आहे, लॉक अनलॉक, आणि यावरती जे बूट ओपन करायचं बटन जे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. होल्ड केल्यानंतर गाडी जे स्टार्ट सुद्धा होणार आहे. फ्रंट प्रोफाईल जर पाहिजे झाली, फ्रंट प्रोफाईलमध्ये तुम्हाला जे मेजर चेंजेस या ठिकाणी जरूर नोटीस होतील. याच्यामध्ये जर हेडलाईट पाहिजे झालं, हेडलाईटमध्ये तुम्हाला आता प्रोजेक्टर LED हेडलाईट जो या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. DRLs आहेत विथ इंडिकेटरची प्लेसमेंट, म्हणजे 2-in-1 फंक्शनिंग तुम्हाला पाहायला भेटणार आहे. कनेक्टेड LED DRL जे ते या ठिकाणी आहेत. रेड इन्सर्ट जे यामध्ये दिलेले आहेत. फंक्शनल वेंट्स जे त्यामधून तुम्हाला पाहायला भेटतात. फ्रंटमध्ये जर पाहिलं तर पूर्ण पियानो ब्लॅक फिनिशिंग जे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. फ्रंट कॅमेरा ॲड झालेला आहे, होंडाचा लोगो सेंटरमध्ये आहे. तसंच जर पाहिजे झालं साईडला, तर साईडमध्ये तुम्हाला जे 16 इंचेस जे अलॉय व्हील्स पाहायला भेटणार आहेत. सोबतच जे या ठिकाणी तुम्हाला रेड ब्लॅक कॅलिपर्स जे ते फ्रंटमध्ये पाहायला भेटणार आहे. डिस्क ब्रेक आहे. रिअरमध्ये जर पाहिलं ड्रम ब्रेक या ठिकाणी मिळतात. ग्राउंड क्लिअरन्स जर पाहायचं झालं तर यामध्ये तुम्हाला 162 mm ग्राउंड क्लिअरन्स जो आहे तो यामध्ये मिळणार आहे. सोबतच होंडा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स म्हणजे ही जे टेस्ट ड्राईव्हची कार असल्यामुळे त्याच्यावरती लिहिलेलं आहे. 360 डिग्री कॅमेरा जो यामध्ये नक्कीच ॲड झालेला आहे तो तुम्हाला मिररवरती पाहायला भेटेल. कीलेस अप्रोच जो आहे तुम्हाला यामध्ये पाहायला भेटतो. स्मार्ट अप्रोच ज्याला म्हणतो आपण. सिम्पली जाऊन जे तुम्ही जर डोअर ओपन केला तर जो आहे अनलॉक गाडी जी आहे ती या ठिकाणी होते. रिअरून जर पाहायचं झालं तर काही या प्रकारे तुम्हाला लुक्स जे ते यामध्ये पाहायला भेटणार आहेत. ब्लॅक ट्रीटमेंटमध्ये जे तुम्हाला टेल लाईट पाहायला भेटते, जी की कंटिन्यूस साईडमध्ये जे डॉटेड तुम्हाला इकडे डिझाईन पाहायला भेटते. रिअरमधून जे स्टान्स यामध्ये जे खतरनाक यामध्ये बनवते. रिअर जर तुम्ही या ठिकाणी बंपरचं डिझाईन पाहिलं, पियानो ब्लॅक फिनिशिंगमध्ये स्पोर्टी बंपर या ठिकाणी पाहायला भेटतो. आणि त्याच्यामध्ये ॲड ऑन जर पाहिजे झालं यामध्ये स्पॉइलर तुम्हाला जो पाहायला मिळणार आहे. शार्फिन अँटिना आहे. सोबतच रिअरमध्ये तुम्हाला 4 रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. रिअरमध्ये कॅमेरा आहे. बूट जर पाहिजे झालं तुम्हाला जे काही या प्रकारे बूट पाहायला भेटतं. खूप मोठा बूट स्पेस यामध्ये आहे. तुम्ही 3 ते 5 लोक जरी ट्रॅव्हल करत असाल, तुमच्या जे मिनिमम 4 बॅग्स आरामात बसतील यामध्ये, एवढा बूट स्पेस पाहायला भेटतोय. सोबतच जर पाहिजे झालं यामध्ये सिटीची बॅजिंग आहे. रिअरमध्ये रिफ्लेक्टर्स आहेत. तर इंटिरियरमध्ये जाण्याच्या आधी जे आपण याच्या इंजिनकडे वळत, इंजिन ऑप्शन जर पाहिजे झालं याच्यामध्ये 1.5 लिटर नॅचरल ॲस्पिरेटेड इंजिन तुम्हाला पाहायला भेटतं, जे की 121 PS ऑफ पॉवर आणि 125 न्यूटन टॉर्क या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हायब्रिड ऑप्शन सुद्धा यामध्ये अवेलेबल आहे. सध्या आपल्या समोर जे 1.5 लिटर नॅचरल ॲस्पिरेटेड विथ CVT ट्रान्समिशन जे ऑप्शन आहे. यामध्ये जर पाहिजे झाला होंडाचा इंजिन म्हणजे पूर्ण रिलायबिलिटी, कोणताही एक सिंगल डाऊट सुद्धा तुम्ही यामध्ये घेऊ शकत नाही. स्मूथ इंजिन जे ते तुम्हाला यामध्ये मिळतात. तर वळत आपण इंटिरियरकडे. रिअरमध्ये तुम्हाला डोर ट्रिम जो आहे काही या प्रकारे पाहायला भेटतं. ड्युअल टोनमध्ये तुम्हाला इंटिरियर कलर पाहायला मिळणार आहेत. आतमध्ये जर पाहिजे झालं 3 हेडरेस्ट जे ते या ठिकाणी दिले आहेत. सेंटरमध्ये तुम्हाला आर्मरेस्ट भेटतो विथ कप होल्डर. 3.3 सीट बेल्ट्स आहेत. ISO चाइल्ड फिक्स माउंट्स आहेत. रिअरमध्ये AC वेंट्सची प्लेसमेंट आहे. आणि मेन गोष्ट जी की इंडियन्सला खूप आवडते ती म्हणजे सनरूफ. सनरूफ जे ते या सिडानमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. रिअरमधलं जर कम्फर्ट पाहिला तर क्वचितच या गाडीसारखा कम्फर्ट दुसरी कोणती गाडी देईल, कारण जापनीज गाड्या आणि त्यांचं कम्फर्ट खतरनाक. आणि होंडा सिटीचे जे या ठिकाणी नाव मार्केटमध्ये त्याबद्दल कोणताच डाऊट नाही. सिटीची बॅजिंग जे ते तुम्हाला नक्कीच यामध्ये इथे पाहायला भेटणार आहे. 4 डोअर उघडल्यानंतर आत जाताना. बाकी जर पाहिजे झालं तुम्हाला जे 6 स्टँडर्ड एअरबॅग्स यामध्ये आहेत. साईड कर्टन एअरबॅग्स आहेत. सेफ्टीच्या बाबतीत कोणतंच कॉम्प्रोमाइज यामध्ये तुम्हाला पाहायला भेटत नाहीये. जर जाऊयात आपण मेन ड्रायव्हर सीटवरती. ड्रायव्हर साईडचं डोअर ट्रिम जर पाहिलं तर त्यावरती तुम्हाला जे काही या प्रकारे 4 विंडोचे कंट्रोल्स आहेत. ओव्हरव्हीम ॲडजस्ट करण्याचे कंट्रोल्स जे ते नक्कीच यामध्ये पाहायला भेटतात. यामध्ये जे 1 टच अप अँड डाऊन विंडो जे ते मिळणार आहेत. फ्रंट जर सीट्स बघितल्या तर सेगमेंटमध्ये फुल व्हेंटिलेटेड सीट्स, म्हणजे हाफ नाही फुल. जो रिअरचा पोर्शन आहे तो सुद्धा आणि खालचा पोर्शन दोन्ही कंबाईनमध्ये तुम्हाला व्हेंटिलेटेड सीट्स पाहायला भेटतात. हाईट ॲडजस्टेबल आहेत. तर
तर इंटिरियरमध्ये जर पाहायचं झालं तर काही या प्रकारे तुम्हाला डॅशबोर्ड मिळणार आहे. इथे जर पाहिलं तर अँबिएंट लाईट जे ते या ठिकाणी नक्कीच ऍड झालेली आहे. नवीन डिस्प्ले जो आहे या ठिकाणी आहे 10.1 इंचचा डिस्प्ले तुम्हाला पाहायला भेटणार आहे. अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले दोन्ही सुद्धा यामध्ये आहेत. वेब लिंक सुद्धा पाहायला मिळणार आहे आणि मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला 360 कॅमेरा जो आहे तो या ठिकाणी भेटणार आहे. त्याचं बटनचं प्लेसमेंट जे इकडे दिलेलं आहे, जर इथं प्रेस केलं तुम्हाला 360 कॅमेरा यामध्ये मिळणार आहे. कॅमेरा क्वालिटी जर पाहिजे झालं तुम्हाला जबरदस्त कॅमेरा क्वालिटी पाहायला मिळते. सध्या जे नाईट मोडमध्ये होता त्यामुळे थोडंसं ब्लरी दिसत होतं. सो आता आपण जे नाईट मोड ऑफ करूया. डे वरती जे मी शिफ्ट केलंय. सो कॅमेरा क्वालिटी जर ओव्हरऑल बोलायचं झालं तर काही या प्रकारे तुम्हाला कॅमेरा क्वालिटी पाहायला भेटते. ॲक्च्युअलमध्ये जो आहे कॅमेरा खूप क्लिअर या ठिकाणी आहे. 360 व्ह्यू पाहिजे 360 व्ह्यू सुद्धा घेऊ शकता. सोबतच जे लेन वॉच कॅमेरा जो आहे तो तुम्हाला लेफ्ट साईडला या ठिकाणी पाहायला भेटतात, जे की 2 डबल कॅमेरा जे यामध्ये होते. सेंटर कन्सोल जर पाहिजे झाला काही या प्रकारे एसीचे कंट्रोल्स दिलेत. पर्सनली जर ओपिनियन पाहिजे झालं तर याच्यामध्ये तुम्हाला मॅन्युअल कंट्रोल्स दिलेले आहेत, जे की मच निडेड आहेत. कारण आत्ताचे जे कार बघतो आपण त्याच्यामध्ये जे तुम्हाला सगळे बटन टच बेस जे त्या ठिकाणी मिळतात, यामध्ये जे मॅन्युअल कंट्रोल आहेत. मॅन्युअलमध्ये जो फील येतो ना तो कोणत्याही याच्यामध्ये येत नाही. सोबत इकडे 12 वॅटचं सॉकेट आहे. टाईप ए टाईप सी दोन्ही चार्जर आहेत. फोन होल्डर आहे. 2 कप होल्डर आहेत. CVT ट्रान्समिशन आहे. इकडे जर पाहिलं साईडला मॅन्युअल तुम्हाला हँड ब्रेक पाहायला भेटतो. वळ्या स्टेअरिंग व्हीलकडे. स्टेअरिंग व्हील जर पाहिजे झालं 3 स्पोक स्टेअरिंग व्हील आहे विथ तुम्हाला जे यामध्ये जे व्हॉइस असिस्टन्स वगैरे येणार आहे. सोबतच इकडे जर पाहिलं क्रूज कंट्रोलचं ऑप्शन आहे. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जर पाहायचं झालं तर सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यामध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला भेटणार. याच्यामध्ये जे डिफरंट फंक्शन्स आहेत ते येणार आहेत. पेडल शिफ्टर्स या ठिकाणी आहेत. इकडे जर पाहिलं तर तुम्हाला स्टार्ट स्टॉप बटन यामध्ये रेडमध्ये पाहायला भेटतं. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. सो काही या प्रकारे ते सुद्धा आहे. ओव्हरऑल जर पाहिलं तर तुम्हाला नीट अँड क्लीन जे तुम्हाला डॅशबोर्ड या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळणार आहे. आणि होंडाच्या शोरूमवर किती गर्दी होती ते तुम्हाला कळेलच. आत्ता थोड्या वेळपूर्वी सुद्धा गाडी पाहायला आल्यात. म्हणजे होंडा सिटीची क्रेज जी आहे ना ते तुम्हाला नक्कीच सर्वांना भुरळ पाडते. व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्येच पाहिलंय, लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना आवडते. होंडा सिटीच्या शोरूमवर गर्दी बघा. सो आपण जाऊयात पुन्हा रिव्ह्यूकडे. ऑटोक्रोमिक मिरर जो आहे तो तुम्हाला पाहायला भेटणार. इथे लाईट्सचा ऑप्शन आहे. काही या प्रकारे LED लाईट्स आहेत. ड्रायव्हर साईडला तुम्हाला जे काही या प्रकारे सनशेड मिळतो विथ मिरर. कोणतीही लाईट यामध्ये नाहीये. लाईट जे आहे ते सेंटरवालीच यूज करू शकतो आपण. इकडे जर पाहिलं तर तुम्हाला जे पॅसेंजर साईडला सुद्धा कोणतीही लाईट नाहीये. या लाईटवरती तुम्हाला जे काम चालवावं लागणार आहे. मेन गोष्ट ती म्हणजे सनरूफ. सनरूफ जे तुम्हाला इकडून याचे कंट्रोल्स पाहायला भेटतात. पाठीमागून सुद्धा बोललो, फ्रंट मधून सुद्धा तुम्ही याचा व्ह्यू घेऊ शकता. ग्रॅब हँडल्स आहेत. साईड कर्टन एअरबॅगची बॅजिंग जे तुम्हाला इकडे नक्कीच मिळणार. सो ओव्हरऑल जर पाहिजे झालं होंडा सिटी जर पाहिली तर नवीन जी ये जनरेशन आहे त्यामध्ये तुम्हाला जबरदस्त फीचर, जबरदस्त कम्फर्ट, सोबतच जबरदस्त ड्रायव्हिंग प्लेजर जे ते यामध्ये मिळणार आहे. रिअरमध्ये पाहिलं तुम्हाला रिअरमध्ये कम्फर्ट आहे, पण मोस्टली जे लोक घेतात गाडी ते कम्फर्टसाठी घेतात. जी बिलो 30 आहेत म्हणजे जे तरुणाई आहे ते ड्राईव्ह प्लेजर ह्याचं फील करण्यासाठी गाडी घेतात. तर यामध्ये जे ही गाडी तुम्हाला बेस्ट इन क्लास फीचर सोबत ऑफर केलेली आहे आणि रिलायबिलिटी आहे. रिसेल व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला यामध्ये जे बेस्ट यामध्ये भेटते, कारण इंजिन रिलायबल आहे. पार्ट्सच्या बाबतीत कोणतीही तक्रार नसते. कस्टमर कंप्लेंट लेस असते. सर्व्हिस चांगली आहे. सो हे बेस्ट कार जे होंडाने पुन्हा भारतामध्ये दबदबा कायम ठेवलेला आहे. अजून एक SUV सेगमेंटमध्ये जे होंडाची ZR-V सुद्धा येणार आहे, जी की जो SUV सेगमेंट आहे त्याच्यामध्ये जे तुम्हाला नक्कीच टक्कर देताना पाहायला मिळणार आहे. सो खूप लोकांचं ओपिनियन असं होतं होंडा आता जाणार आहे, इंडियातून बाहेर जाणार आहे, पण नाही. होंडा जे त्यांच्या मोस्ट सेलिंग कार सोबत जे कमबॅक या ठिकाणी भारतामध्ये केला आहे. काही या प्रकारे जे होंडाची ऑल न्यू सिटी होती. जर तुम्हाला ही गाडी परचेस करायची तर तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता क्रिस्टल होंडा सातारा इथे. आणि तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सीट बेल्ट वापरा आणि ट्रॅफिक रूल्सला फॉलो करा. धन्यवाद.